नमस्कार. आज वसु न्यूटेक प्रायव्हेट लिमिटेड पेठशिवनी तालुका पालम जिल्हा परभणी महाराष्ट्र राज्य. मित्र, गेली 25 वर्षापासून माझ्या शेतकऱ्यांसाठी, माझ्या तरुण शेतकरी वर्ग याच्यासाठी आणि माझ्या महिला बचत गटाच्या असोत की माझ्या शेतकरी महिला असो यांच्यासाठी कोणच डोळ्यासमोर ठेवून महिला शेतकरी म्हणून शेती अवजार काढलेले नाही आहेत, संशोधन केलेलं नाही आहे. हे पहा, हे आम्ही तयार केलेलं आहे. वसु न्यूटेक प्रायव्हेट लिमिटेड आत्ता झाली मित्र हो. त्याच्या अगोदर विश्वदीप उद्योग या नावानं आम्ही MSME रजिस्टर्ड होतो आणि असेच नवीन उपक्रम आम्ही लोकांच्या पुढं शेतकऱ्यांच्या कामाचे, गरजेचे, कमी श्रमामध्ये खर्च कमी करणारे असे आम्ही उत्पादन तयार करत आलो. मित्र, आमच्या कंपनीचं ब्रीदवाक्य आहे, इंजिन नाही. बघा, फवाऱ्याला इंजिन असते पाठीवर, इंजिन नाही, इंधन नाही. इंधन म्हणजे पेट्रोल लागणार, ते पण लागत नाही. आणि त्या इंजन चालू झाल्यामुळे त्याचं व्हायब्रेशन होते म्हणून पाठदुखी होती, ते पण नाही. म्हणजे इंजिन नाही, इंधन नाही, व्हायब्रेशन नाही आणि प्रदूषण नाही, सायलेन्सरमधलं प्रदूषण हे पण नाही. आणि जर गळतीच झाली औषधाची तर रिॲक्शन पण नाही. असं आम्ही ब्रीदवाक्य आमचं पुन्हा एक बार आहे का, इंजिन नाही, इंधन नाही, व्हायब्रेशन नाही आणि प्रदूषण नाही, शेती करा कमी खर्चात. मित्र, हा कन्सेप्ट आम्ही डोळ्यासमोर धरून आणि माय माऊली आमच्या शेतकरी तरुणी भगिनी यांच्यासाठी आम्ही फवारणी यंत्र तयार केलेलं आहे. हे जे यंत्र आहे याला इंजन नाही, याला व्हायब्रेशन नाही, याला प्रदूषण नाही, हे पाठीवर घ्यायचं नाही आणि कुठल्याही प्रकारे माझ्या शेतकऱ्याला त्रास होईल असं वागायचं नाही. म्हणून तर आपले शेतकरी तरुण मंडळी व्हायला तयार नाही. मित्र हो, आता हे जुने माणसं शेतीकडं निघून जर गेले तर तरुणांनी शेतीची जागा घ्यायला पाहिजेत, पण घ्यायला कोणी तयार नाही. याचं कारण आपलं फेल्युअर आहे सर, फेल्युअर. कारण तरुण वर्गाच्यासाठी आपण नवीन टेक्नॉलॉजीचं सुशिक्षित बेरोजगारासाठी, आपल्या तरुणांसाठी, शिकलेल्या विद्यार्थ्यासाठी आपण यंत्रसामुग्री बनवलीच नाही ना. आजपर्यंत जे बनवलं ते मोठ्या शेतकऱ्यासाठी ट्रॅक्टर काढलं सर, मोठ्या शेतकऱ्यासाठी वेगवेगळे यंत्रणा काढली, पण माझ्या छोट्या शेतकऱ्यासाठी ज्याला बैलजोडी परवडत नाही, ज्याला कुठल्याही प्रकारे यंत्रसामुग्री घेणं परवडत नाही, अशासाठी काय केलं. म्हणून असो, तो इतिहास बाजूला करा आणि हे बघा, कमी वेळामध्ये, कमी श्रमामध्ये सोलारवर चालणारे फवारणी यंत्र आज मी तुम्हाला दाखवणार आहे. मग हा कापूस असेल, कुठलं सोयाबीन असेल, कोणतं मूग असेल, उडीद असेल, ज्वारी असेल, फळबाग असेल, कोणत्याही प्रकारची, याच्यासाठी आमच्याकडे हे नौजल आहेत, ते ॲडजस्ट करू शकतो आणि आपण ते चालू ठेवू शकतो. आणि स्वयंचलित असे हे सूर्याच्या या अशा ढगाळ वातावरणात जरी आपण काम करत असाल तर हे पूर्ण चार्ज करते. याला बॅटरी आहे, मध्ये पाणी औषध टाकायचं याच्यातून आणि फक्त बटन दाबायचं आणि पाठीमागं कंट्रोल करीत चालायचं. आणि जर तुम्हाला हे चालवायचंच नाही कंटिन्यू तर एका जागी उभा करा. आणि आपल्याकडं गनसुद्धा लावलेली आहे मित्र हो. हे गन लावून सगळा एरिया फवारा, पुन्हा बटन दाबा, पुन्हा पुढं घ्या, औषध पाणी टाका आणि दिवसभर काम करा. मस्त मोबाईलमध्ये गाणे कीर्तन लावा, ज्याला जे आवडीचं आहे ते लावा आणि ऐकत मनोरंजन करत शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाची शेती करा, कमी खर्चात शेती करा, कमी खर्चात. पाहत आहे मी तुम्हाला थोडासा डेमो दाखवतो. धन्यवाद. पाहत हे मी चालू केलं, 4 फुटावर हे चालतं. एवढं हे स्वयंचलित असल्यामुळं कुठल्याही प्रकारे याला काहीही करायची गरज नाही. अशा पद्धतीचं हे सरळ रेषेत चालतं. असं चालून दाखवा. पहा, हे विश्वदीप उद्योग आणि वसु न्यूटेक प्रायव्हेट लिमिटेडचाच हे कारभार असू शकतो. आता मी उभा करतो आणि तुम्हाला अजून दुसरं दाखवतो. हे पहा, आता मी असं बंद केलं. कोणी म्हणणार की बुवा आमचं एवढं अंतर नाही आहे, तर हे अंतर किती लांबू शकतो. 4 तास इकून 2 सुद्धा घेऊ शकतो. असे नौजल लावता येतात. हे आमचं 8 फूट लांबू शकतं आणि याची उंची पिकाच्या प्रमाणात खाली करता येते. इथून खाली घेता येते आणि कापूस मोठा झाला तर वर पण घेता येते. असो, आता हे झालं कन्सेप्ट. आता दुसरं दाखवतो तुम्हाला. अशाच प्रकारे उभा राहिले आणि मी याच्याहून एवढा हे इथलं वाल बंद करतो.
याच्यामध्ये सगळ्या सुविधा दिल्यात. बघा ना मित्र हो, वेळ जास्त नाही आहे तुमच्याकडं, म्हणून तर मी गडबडीनं दाखवतोय. थोड्याच वेळात मी आता हे चालू करतोय आणि पहा हे कसं शेतीमध्ये सहजरित्या माझ्या महिला भगिनीसाठी विशेष करून केलेलं आहे. गव्हर्नमेंटनं अशा अवजाराची दखल घ्यावी आणि माझ्या महिला भगिनींना हे कसं उपलब्ध करून देता येईल तर द्यावं. हे पहा, हे चालू झालेले हो काय. मी हे आता दाखवतो तुम्हाला उदाहरणामध्ये. तुम्ही म्हणणार की हे किती लांब चालतं. ही नळी 100 फूट जरी घेतली तर पाठीमागं 100 फूट एरिया फवारू शकतो. इकडच्या बाजूला 100 फूट, इकडच्या बाजूला 100 आणि पुढं पण 100. तेव्हा आपली टाकी संपेल न संपेल पिकावर अवलंबून असेल. बरोबर आहे. आणि पुन्हा या पुढं तुम्ही खुलं हे बटन दाबून असं पुढं घ्यायचं आणि पुन्हा फवारायचं. अशा पद्धतीचं आता हे बघा, हे पण दाखवतो. आता ते दाखवलं अगोदर 2 नळ्या. आता हे पाहावं का, हे चालू करायचं आणि फवारणी चालू ठेवायची. हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी चालू केलेलं आहे. काम तर भरपूर करता येईल. दिवसामध्ये बगर थकवा येतं. हे सहजरित्या पाठीवरलं ओझं गेलं आणि माझ्या शेतकऱ्यांचं आयुर्मान वाढेल. अशा वातावरणामध्ये खूप काम करेल, थकणार नाही, भागणार नाही. याच्यासाठीच तर वसु न्यूटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं हे अवजार तयार केलेले, ही मशीन तयार केलेली आहे. आणि निश्चित मला मार्गदर्शन IITI, IIT आणि NIF यांनी मला वेळोवेळी मदत केलेली आहे. कारण मी शिकलेला नाही आहे, पण मी जे करतो आहे त्याच्या पाठीमागं कुठं तंत्रज्ञान शुद्ध पद्धतीचं मला सांगण्याचं काम NIFनं केलेलं आहे. म्हणूनच तर हे आज हे तुमच्या पुढं आम्ही यंत्र आणू शकलो. याही पुढं आम्ही वेगवेगळे यंत्र आपल्या शेतकऱ्यांसाठी, माझ्या शेतकऱ्या महिलांसाठी, बचत गटांच्या महिलांसाठी विशेष करून हे कामी यावं. याला लाईटची सुविधा दिलेली. मित्र, जर तुम्हाला उशीर झाला, तुमचं शेत लांब आहे, तर आपल्याला लाईट लावून घरी जाता येईल आणि कुठल्याही प्रकारे तकलीफ नाही का, ओलं राहणं आहे, असं सहजरित्या हे सहज घरी घेऊन जाता येईल. आता मी सांगतो, तुम्ही एक बार काय करा, वसु न्यूटेक प्रायव्हेट लिमिटेडला भेट द्या, साईटला भेट द्या किंवा माझा संपर्क नंबर लक्षात ठेवा आणि डायल करा. मित्र, अधिक माहितीसाठी नंबर घ्या 99 22 92 12 13. धन्यवाद.